महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जखमी वैभव पांढरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवर संताप व्यक्त। आज माननीय न्यायालयासमोर केले आरोपींना हजर। अहेरी नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे वय 34 यांच्यावर 10 जून 2026 रोजी सकाळी इंदारम रोडवर लाकडी फळीने हल्ला करण्यात आला। अतिक्रमित इमारत पाडल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचं समजतंय आणि अहेरी पोलिसांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार आणि इतर चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय। या गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमी वैभव पांढरे यांची भेट घेतली आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अहेरी येथील साई तीर्थ नगरीत राहणारे नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे हे 10 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 7:30 वाजता इंद्रम रोडवर आपल्या रोजच्या सकाळच्या फेरफटका मारण्यासाठी गेले होते। अबनपल्ली फाटा आणि चेरपल्ली फाटा यांच्या दरम्यान प्रशांत भागवत यांच्या शेताजवळ आरोपी दुचाकीवरून पांढरे यांच्या जवळ आले। अजय कंकडलवार यांच्या मालकीची एक ताब्यात असलेली इमारत प्रशासनाने पाडल्यामुळे आरोपी संतप्त झाले होते। परिणामी आरोपींनी पांढरे यांना रस्त्यात थांबवून त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी फळीने हल्ला करण्याचा कट रचला। पांढरे यांच्या डोक्याला, डोळ्यावरील कपाळाला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली। जखमी वैभव पांढरे यांच्या जबाबाच्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेखी अहवालाच्या आधारे अहेरी पोलिसांनी या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अजय कंकडलवार वय अंदाजे 45 वर्ष रहिवासी अहेरी, पिंटू मधवी वय अंदाजे 35 वर्ष रहिवासी इंदाराम, अजय नैतम वय अंदाजे 35 वर्ष रहिवासी इंदाराम, एक अज्ञात व्यक्ती या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जय महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।